उदगाव तालुका शिरोळ येथे सकाळी 7:15 ते 7:45च्या दरम्यान अज्ञात चोरांनी घराचे कुलूप उघडून आत प्रवेश करून लॉकरमधील सुमारे 8.5 ते 9 तोळे दागिने चोरून धूम टाकल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण उदगाव परिसरात खळबळ माजली आहे। श्रीकांत चिवटे नामक या व्यक्तीच्या घरात अज्ञात चोराने प्रवेश करून कुलूप तोडून लॉकरमधील सर्व सोने चोरून नेले आहे। याबाबत जयसिंगपूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी दाखल झालेले आहेत। आंबेकरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। नागरिक भयभीत झालेले असून या ठिकाणी हे सर्व नागरिक बसलेले आहेत। उदगाव येथील नागराज चौका शेजारी असलेल्या घरामध्ये ही भल्या सकाळी ही चोरी झालेली आहे। सकाळी म्हशीचे धार काढण्यासाठी गेले असता अज्ञात चोराने घराच्या आत प्रवेश करून या ठिकाणी किल्ली ठेवण्यात आली होती। ती किल्ली घेऊन दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश करून चोरी केलेली आहे। हे श्रीकांत चिवटे यांचं घर आहे। या ठिकाणी आतल्या खोलीमध्ये चोरी झालेली आहे। थोड्याच वेळात श्वान पथकाला पाचारण करण्यात येणार आहे। घटनास्थळी गुन्हे शोध पथकाचे आंबेकरी पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या तिजोरीमध्ये ठेवलेल्या लॉकरमधील सोने त्या अज्ञात चोराने चोरून नेले आहे। सकाळ सकाळी 8.5 ते 9 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे। वैशाली श्रीकांत चिवटे। काय झालं सकाळी तुमच्या घरी? सोनच आहे 9 तोळा। ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी तुम्ही कुठे होता? मी गोट्याकडे धार काढायला गेलो। किती वाजता धार काढायला गेला होता? 7-10 घरी कडी घातला होता की कुलूप होतं? किल्ली कुठे ठेवला होता? किल्ली समोर ठेवतो। मग कुलूप तोडलंय की त्याच किल्लीनं तुमचा दरवाजा उघडलेला? त्याच किल्ली म्हणजे सोनं पैसे किती काय? पैसे कॅश नाही काय, बरं फक्त सोनं गेलेलं बघितलं। किती तोळा आहे सोनं? तरी 9-10 तर काय त्यामध्ये सोनं मध्ये काय? सगळं गंटन आहे, नेकलेस आहे, चेन आहे, अंगठे आहेत। अच्छा, सकाळी किती वाजता गेला होता? 7-10 तुम्ही परत दिवसपर्यंत दरवाजा उघडेल दिसला तुम्हाला? दरवाजाने पुढे करून गेलता त्यांनी। मी दरवाजा कुलूप कोण काढले म्हणून आता उघडून बघितलं। घरी तुमच्या काही कोणच नव्हतं? नाही, आम्ही दोघंच असतो। अच्छा, त्यांनी वैरणला गेल्यात। मी तुमची मुलं वगैरे? मुलगा दिल्लीला असतो जॉबला, मुलगीचं लग्न झालं। पोलिसांना कळवलं याबाबत? हां।